नमस्कार, मी आसावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. एप्रिल मे महिना म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी. बाहेर रणरणतो ऊन. घराबाहेर पडायची नाही अशी मोठ्याने सक्त ताकीद दिलेली असते. त्यामुळे मैदानी खेळ बंद आणि सुरू व्हायचे बैठे खेळ, जसे की सागरगोटे, व्यापार, कॅरम, पत्ते इत्यादी. यासारख्या अनेक खेळांची सुरुवात व्हायची आणि मग आरडाओरडा, दंगामस्ती. सगळ्यात जास्त मजा यायची सापशिडी हा खेळ खेळायला. शिडीवरून वर जायचं आणि सापाने गिळलं की खाली यायचं. खूप वेळ लागायचा हा खेळ खेळायला. 2 किंवा जास्त लोकांमध्ये हा खेळ खेळला जातो, ज्यामध्ये 100 चौकोन असतात आणि एक पासा जो घन आकाराचा असतो, म्हणजेच क्यूब शेप. पासाच्या 6ही बाजूंना 1 ते 6 स्पॉट म्हणजेच 1 ते 6 टिपके असलेले एक लहान घन. पासा टाकून जो आकार किंवा जो टिपका येईल त्यानुसार पटावरच्या सोट्या हलवायच्या. शिडी आली की वर चढायचं आणि शिडीचा डाव परत घ्यायचा. तसेच पास्यावर 6चे दान पडले तरीही परत 6चा डाव घ्यायचा आणि सापाने गिळलं की खाली यायचं. 100 पर्यंत जाईपर्यंत खूप वेळ आणि पेशन्स लागायचा. पण तुम्हाला माहिती आहे या खेळाची सुरुवात कशी झाली? कोणी लावला शोध सापशिडी या खेळाचा? आज आपण सापशिडीचा इतिहास जाणून घेऊया, जो खूप मनोरंजक आहे. प्राचीन भारतात हा खेळ खेळला जाई. काही जाणकारांच्या मते हा खेळ इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात मोक्षपट या नावाने खेळला जाई. हा खेळ मोक्षपतमू या नावाने देखील ओळखला जात असेल. हा खेळ म्हणजे रोजच्या आयुष्यातल्या धर्माचे प्रतिबिंब आहे. लहान मुले 3 गोष्टी पटकन शिकतात. गोष्टी म्हणजेच कथा, अनुकरण आणि खेळ. आयुष्यात चढ म्हणजे शिडी, उतार म्हणजे साप येतच राहतात, पण आपले लक्ष गाठण्यासाठी धीर सोडायचा नाही, प्रयत्न करत राहायचे. कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही. धीराने घेतलं तर आपल्याला आपलं ध्येय गाठता येतं. ही सकारात्मक गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवणं खूप महत्त्वाचे आहे. शिवाय वाईट कृत्याचे फळ वाईट आणि चांगल्या कृत्याचे फळ चांगले हे मुलांना कळायला हवे. कारण खेळाच्या माध्यमातून मुलं या गोष्टी लवकर आणि सहजपणे शिकतात. याची जाणीव करून देणे हा त्यांच्या शिक्षणाचा एक भाग होता. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत म्हणजे त्या काळातील आहे, तसेच त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ. सापशिडी या खेळाची निर्मिती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी केली आहे. असे सांगितले तर विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सापशिडीचे गुपित डेन्मार्कचे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा. ल. मंजूळ यांनी केले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते, पण डेन्मार्क देशातील जेकॉब यांच्या साहाय्याने काही वर्षापूर्वी हे गुपित उलगडले गेले. इंडियन कल्चरल ट्रेडिशन या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील डॅनिश रॉयल सेंटरचे संचालक डॉ. एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेले जेकॉब यांनी मध्ययुगीन काळात भारतामध्ये खेळले जाणारे खेळ हा विषय संशोधनासाठी निवडला. या संशोधनाच्या वेळी त्यांना असे लक्षात आले की 13व्या शतकातील ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो. जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट मिळवले, परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात याविषयी कुठे उल्लेख नव्हता. अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा. ल. मंजूळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. मंजूळ यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचे संदर्भ असल्याचे सांगितले आणि मोक्षपट उलगडला गेला. मोक्षपट हा पहिला सापशिडीपट होता असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ हे भिक्षा मागण्यासाठी गावात जात असे. घरात एकटे असलेले त्यांचे लहान भावंडे म्हणजे सोपानदेव आणि मुक्ताई यांचे मन रमावे म्हणून ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांनी सापशिडी या खेळाचा शोध लावला असे सांगितले जाते. लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावे असा यामागील उद्देश होता. डॉ. जेकॉब यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये राची डेरा यांचे हस्तलिखित 2 मोक्षपट मिळाले. मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे, कोणती कवडी पडली की काय करावे याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. व्हिज्युअल फॅक्टर फाइंडर हिस्ट्री टाइमलाईन या पुस्तकात
1199 ते 1201 या कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडीविषयी माहिती दिली आहे. उल्लेखनीय गोष्ट, भारतीय कवी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कवडे आणि पासे याचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला. शिडीच्या साहाय्यानं वर चढणे चांगले, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे, असा उल्लेख सापडतो. पुढे भारतभर या खेळाचा प्रसार झाला. इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ फार आवडला होता. बुद्धिबळ लुडोप्रमाणे सापशिडी हा खेळ देखील ते इंग्लंडमध्ये घेऊन गेले असे सांगितले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही पालट करण्यात आले व त्याला स्नेक अँड लॅडर असे नाव देण्यात आले. सध्या आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो तरी त्याची मूळ रचना ही भारतीय आहे आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज हेच या खेळाचे जनक आहेत. सापशिडी हा एक असा उपयुक्त खेळ आहे ज्यामध्ये एक उद्दिष्ट आहे जे आपल्याला आपल्या आयुष्यातही हवे. काही झाले तरी, कितीही चढ उतार आले तरीही आपण आपला ध्येय गाठायचा असा निश्चय करायचा. त्यामुळे कोणत्याही संकटात डगमगून न जाता, धीर न सोडता आपण आपले लक्ष्य सहजपणे गाठू शकतो. महत्त्वाचं म्हणजे तेव्हा जरी हा खेळ लहान मुलांना आयुष्याची शिकवण देण्यासाठी तयार केला गेला असला तरीही कोणत्याही म्हणजे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा खेळ खेळू शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.